शहरातील सावेडी उपनगर पुन्हा एकदा चर्चेत आलं असून ॲक्युम स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित देह व्यापाराच्या अड्ड्यावर एएसट्यू पथक आणि तोफखाना पोलीस ठाण्याच्या पथकानं ही मध्यरात्री धाड टाकत कारवाई केली आहे। या कारवाईत 4 पीडित महिलांसह 3 जण ताब्यात घेण्यात आले असून स्पा सेंटर चालकासह 4 विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अहिल्यानगर मनपाड रस्त्यालगत असलेल्या एका इमारतीत हा ॲक्युम स्पा सेंटरच्या आड अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत रात्री उशिरा छापा टाकला। छाप्यात धक्कादायक प्रकार समोर आला असून घटनास्थळावरून 4 महिलांची सुटका करण्यात आली आहे। आरोपींविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास तोफखाना पोलीस करतायत। काल माननीय पोलीस अधीक्षक मोहम्मद कासुद्दीन सर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरनं जे शहरातील मनमाड रोडवरील कोहिनूर मॉल समोर एका जी इमारत आहे त्या इमारतीमध्ये ॲक्वम नावाचा स्पा आहे। त्या स्पामध्ये स्पाच्या नावाखाली त्या ठिकाणी देह विक्रीचा म्हणजे पुरुषासोबत शरीर संबंध ठेवण्याबाबत महिलांना रूम उपलब्ध करून देण्याची माहिती मिळाल्यावरती एएसट्यू म्हणजे एएसट्यू पथक तोफखाना पोलीस स्टेशन यांनी त्या ठिकाणी जाऊन कारवाई केलेली आहे। 4 ज्या ठिकाणी जे स्पा चालवणारे ते मॅनेजर, त्या ठिकाणी तिथे काम करणारे व त्याचा जो मालक आहे आणि एक जे ग्राहक आहे, अशा 4 लोकांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि 4 ज्या पीडित महिला आहेत त्यांची त्या ठिकाणी सुटका करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावरती अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम तसेच भारतीय न्याय संहिता यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी ताब्यात आहेत आणि त्यांच्या अटकेची कारवाई करण्यात येणार आहे। तसेच हा जो स्पा आहे त्याचं जे काही इतर कोण तो चालवतो का, त्याचे काही मूळ मालक यापर्यंत तपास करण्यात येणार आहे। यातील जे मूळ मालक जे आहेत ते संतोष बगे आणि या अनिकेत बचाटे हे मॅनेजर आहे, त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि जो कोणी याच्यामध्ये असेल जी काही लेअरिंग असणार आहे, जे काही ते निष्पन्न त्यानुसार पुढील जो तपास आहे पोलीस निरीक्षक भांबळ साहेब हे तोफखाना पोलीस प्रभारी अधिकारी स्वतः करत आहेत, तर त्या पद्धतीने कारवाई करण्यात येणार।